नमस्कार पशुपालक मित्रांनो, आपण आलेलो आहोत राशीन शेळी बाजार कव्हर करण्यासाठी. तर तुम्ही बघू शकता असा तमाम असा हा बाजार भरलेला आहे. आणि या राशीनच्या बाजारामध्ये बिटल क्रॉस, त्यानंतर उस्मानाबादी, शिरोई, आपल्या गावरान शेळ्या, सगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या ब्रीडचे शेळ्या, करड, बोकड सगळं बाजार एकदम गच्च भरलेला आहे. तर या राशीनच्या बाजारामधली आपण सविस्तर अशी माहिती अवघ्या कमी मिनिटांमध्ये जाणून घेणार आहोत. बिटल क्रॉसची करड असतील किंवा बिटलचे जे काय शेळ्या छोटी छोटी पिल्ल आहेत, तर त्यांच्या काय किमती आहेत. कारण की आपण जर बघितलं शेळी पालनाच्या ठिकाणी जर गेलं असलं तर बारक्या बारक्या करडांची किंमत चांगल्या प्रकारे सांगितली जाते, कारण की तशी त्यांची क्वालिटी पण असते. तर आपण बघू बाजारामध्ये तशी करड आपल्याला दिसतात का, आणि बाजारामध्ये बिटल क्रॉस किंवा बिटल ओरिजिनलची काय किंमत आहे या सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो, आपण जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, कोटा जातीचा हा बोकड राशीनच्या बाजारामध्ये विक्रीसाठी आहे. तर याची काय किंमत सांगितलेली आहे आणि वय काय, आपण सविस्तर माहिती जाणून घेऊ. गीत आता या बोकडाचे मालक आहेत. मला काय किंमत सांगितली? 50,000. व्यवहाराला बसल्यावर काय कमी जास्त होईल ना? अंदाजे किती पर्यंत सुटेल तरी? 40-42 पासून 40-42. किती वर्षाचा असं नाही? हे झाला 1.5 वर्षाचा. 1.5 वर्षाचा. बरं, आता याचं वजन अंदाजे किती असेल? तर 50-55 किलो. 50-55 किलो. तर बघू शकता मित्रांनो, असा कोटा जातीचा बोकड आहे. एकदम जबरदस्त असं बोकड आहे आणि याची लांबी रुंदी तुम्ही बघू शकताय. 40-45 हजार तर आता आपण बिटल जातीच्या किंवा इतर कुठल्या कुठल्या ब्रीडचे पिल्ल शेळ्या आले हे सविस्तर आपण जाणून घेऊ. बोलतोय आमचा काय हिडे आता हो द्या ती 22,000 शिरी नसती तर द्याय ना पाहिजे. काय करावं आता त्याला? आजी किती म्हणता तुम्ही? 25,000. हा 17.5 अरे हे काय 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 भागलं गेलं तुझं नाही काय चाललेलं हे तुला हिडव करतोय तिकडं हिडव चालू फायनल किती होईल? फायनल सांगा त्यांना. हा याचं किती? 16च्या कमी नाहीत म्हणतात. असे राशन बाजार आपण कव्हर करतो मित्रांनो. मित्रांनो, असे राशन बाजारामध्ये करड विक्रीला आहेत, छोटी छोटी पिल्ल. तर आपण बघू ह्यांच्या काय किमती आहेत. किती किती किमती सांगताय? 3.5. हा राहतात का? आता दुधावरचीच असेल सगळं. दुधावर. आता यांना जर घरी नेलं तर कशी काळजी घ्यायची? दूध पाजून काळजी घ्यायची. हा, दूध कव्हर होतात का? हा, होतात. तर बघू शकता तुम्ही, असं हे करड आहेत. ज्यांना पण पाहिजे त्यांनी त्यांचा नंबर घेतो. तुमचा नंबर सांगा की. 9960-25-09-37. तर यांच्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करून अशी पिल्ल घेऊ शकता, कारण की ही दुधावरची करड आहेत आणि यांना यांची जर योग्य पद्धतीने काळजी घेतली तर ही करड कव्हर होतात. मित्रांनो, या ठिकाणी बिटलचे शेळे आहेत. आपण बघू व्यवहार कसं चाललेला आहे आणि काय किंमत आहे या शेळ्यांची. तुम्ही बघू शकता असे व्यवहार या ठिकाणी चाललेले असतात. किती सांगता येईल तांबडीचं? 27,000 सांगा ना. या ठिकाणी बिटलच्या शेळे आहेत आणि टॉप क्वालिटीच्या शेळे आहेत. तुम्ही बघू शकता अशा. तुम्ही फक्त घेतल्या म्हणा, तुमची इच्छा असलेलं फक्त घेतल्या म्हणा. 7.5 हा ही पाटी काय सांगताय? 8 नाही द्यायचं. थोड्या करता शेळ्या घालू नका तुम्ही, थोड्या करता शेळ्या घालू नका. हा शेळ्याचा मामा त्यांना विचारा की किती सांगता येईल? हॅलो 13,000. हॅलो 13,000.
बिटल क्रॉस पाटर आहे हिचं 13,000 रुपये सांगितलं. फक्त वकील डॉक्टर नाही म्हणून टेप आहे. हा, वकील डॉक्टर नाही म्हणून टेप आहे. हा. तर आपल्याला बिटल क्रॉस ब्रेडच्या शेळ्या आणि पाटर दिसलेल्या आहेत. तर आता आपण सविस्तर बाजारात सगळीकडे फिरून बघू बिटल कुठं भेटतात का, शिरोई कुठं भेटतात का, आणि कुठल्या कुठल्या ब्रेडच्या शेळ्या करड विक्रीला आहेत ते आपण सविस्तर व्हिडिओ मध्ये बघू. तर ज्या किमती जरा जास्तच आहेत. 13,000 रुपये किंमत सांगितलेली आहे या पाटराची. फिरून आला 25 नाही तुम्हाला फक्त एवढं होत आला म्हणून घ्यायचं का फक्त? हा. घ्यायचं का फक्त? फिरून आला 25 नाही. मला फक्त हा. आणि सगळ्यांना नका लई करू. हा. 200 कमी 18 या ठिकाणी व्यवहार चाललेला आहे शेळ्यांचा आपण बघू शकतो. केवढ्या दिला दादा सगळं सर? त्याला 17,500 रुपये दिले. नंबर सांगा की. 93 73 80 93 79. कुठल्या कुठल्या बाजारामध्ये असता तुम्ही? पाथर्डी, राशीन, शिरूर. तर ज्या पण शेतकऱ्यांना ज्या पण शेळी पालकांना अशा शेळ्या घ्यायच्या आहेत त्यांनी या नंबरला कॉन्टॅक्ट करून यांच्याशी संपर्क करू शकता. आत्ताच या ठिकाणी व्यवहार झालेला आहे या 4 शेळ्यांचा. अशा पद्धतीचा व्यवहार या राशीन बाजारात चाललेला असतात. पावतीवाला कुठं आहे रे? कसं घ्या? एका हे खांडातलं बिटल क्रॉस चे पाटर आहे. गाडी दे दे. हिचा व्यवहार बघू आपण इथं बांध, इथं बांध, इथं बांध. कितीपर्यंत सुटते काय. किती? किती सांगितलं या शेळीचं? 35,000. फायनल काय सुटत? फायनल 30,000. तुमचा नंबर सांगितला. 86 69 22 43 51. ज्या पण शेतकऱ्यांना अशा शेळी घ्यायची आहे त्यांनी या नंबरशी कॉन्टॅक्ट करा. आणि तांबडे रंगाची शेळी गुंडी शेळ्यांची किमती राशीन मध्ये अशा पद्धतीच्या आहे. किती शेळ्या आणल्या मामा? शेळ्या किती आणल्या शेळ्या शेतकऱ्यांच्या विक्रीसाठी आहेत. या बाजारामध्ये मित्रांनो व्यापारी एकदम फुलबोल बच्चन करत असतात, पण आपले शेतकरी जे आहेत ते कॅमेरा आणि माईक दिसले की थोडस बोलायला दपकत असतात. त्यामुळं तुम्ही बघू शकता हे शेतकरी अशा शेळ्या आहेत. तर आणखी शेळ्या कव्हर करू. किती सांगितले मामा त्या शेळीची किंमत? 36. आणि करड काय काय तिला? पाडवाकडे पाठबुकड आहे का? फायनल काय होईल त्याची? 28 ला मागची 29 ला द्यायची बघा. 29 ला जाईल. हा व्यापारी आहेत की शेतकरी? व्यापारीच आहे राव. कुठल्या कुठल्या बाजारात असतात तुम्ही? सगळेच बाजार करतो आठवड्याचे. होय ना. तुमचा नंबर सांगा की. 96 हा. नाही 75 58 36 26 61. आणि ह्या शेळ्या किती आहेत? 5. लॉट नाही विकायचे का सिंगल सिंगल? कसं बी गिरायक येईल तसं. होय ना. हो बाजार कसा वाटतोय बरं? जरा बाजार गारच आहे राव थोडा. हा ना. घेणाऱ्यांसाठी बरं आहे म्हणायचं बाजार. हा चांगला आहे त्यांना. घेणाराचं सोन आहे आज. बघू शकता पशुपालक मित्रांनो अशा शेळ्या विक्रीसाठी बाजारात आहेत. या ठिकाणी 5-7 शेळ्या मामांनी आणलेल्या आहेत. बघू आपण काय किमती सांगितल्या त्या शेळ्यांच्या. काय किमती सांगता या दोघींच्या? 20,000.
फायनल काय होईल? फायनल 36. फायनल 36. 30 सांगताय काय? 36. नाही नाही 30 सांगितलं होतं ना. नाही 35 आहे. अच्छा जरा त्यांच्याकडून गोंधळ झालाय. 30 सांगतात फायनल, 36 म्हणतात. ह्या सगळ्या तुमच्याच आहेत का? हा. कुठल्या कुठल्या बाजारात असता तुम्ही? मिरजगाव, पाथर्डी, राशीन, रामपेठ. नंबर सांगता काय तुमचा? 9527 हा 59 हा 1959. अशा या शेळ्या आहेत. बाजार घेणाऱ्यांसाठी बरं आहे असं बरेच व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. आणि ते व्यापाऱ्यांचं तर म्हणणं तेच असतं, घेणाऱ्यांसाठी बाजार बरा आहे किंवा काय, द्यायच्या रेटला तर ते देतच असतात. ज्याने त्याने आपल्या आपल्या हिशोबाने आपल्या आपल्या पद्धतीने बाजारात व्यवहार करायचा असतो, आपल्या आपल्या जबाबदारीवर. कारण की या ठिकाणी शेवटी बाजार आहे. मित्रांनो, आपण राशीनचा बाजार कव्हर करतोय आणि हा शेळ्यांचा बाजार आहे राशीन या ठिकाणचा. एकदम मोठा असा बाजार आहे. तर तालुका राशीन, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणचा हा बाजार आहे. कर्जत तालुका आणि राशीन, जिल्हा अहिल्यानगर. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. मी चॅनल आपला सबस्क्राईब करायला विसरत असताय, प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. आपण आणखी नवनवीन बाजार कव्हर करत असतो.